नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे सध्या भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. ईशान्य भारतातील प्रसिद्ध शक्तिपीठ कामाख्या माता मंदिर यांच्या पवित्र प्रेरणेतून साकारलेले भव्य श्री कामाख्या माता मंदिर येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय उत्साहात पार पडत आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर जणू एका आध्यात्मिक नगरीत परिवर्तित झाला आहे. वेदघोष, मंत्रोच्चार, धूप दीपाचा सुगंध आणि जय मातादीच्या गजराने वातावरण पूर्णतः पवित्र झाले आहे. श्री कामाख्या माता, भगवान शंकर, नंदी, श्री दत्त, श्री गणेश, नवनाथ, बावनबीर आणि अष्टविद्या माता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केली जात आहे. पूज्य माधवगिरी महाराज यांच्या हस्ते मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून वेदमूर्ती राजाराम खोचे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकुंडात्मक शतचंडी याग, रुद्रयाग, दत्तयाग आणि विविध धार्मिक विधी सुरू आहेत. या प्रत्येक विधीतून भक्तांना दिव्य ऊर्जा आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती मिळत आहे. 26 मार्च रोजी मुख्य प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि यज्ञाची पूर्णाहुती होणार असून त्या दिवशी भव्य महाआरती आणि आशीर्वाद सोहळा पार पडणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीचा महासागर बनणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आणि दररोज होणारा महाप्रसाद यामुळे हा सोहळा अधिकच दैदिप्यमान झाला आहे. धारणगाव खडक येथे सुरू असलेला हा भव्य सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो प्रत्येक भाविकाच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणारा एक दिव्य आध्यात्मिक उत्सव ठरत आहे. राजेंद्र थोरातसह विनोद गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, निफाड.